टेम्पल ऑफ इंडिया। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, शेवटपर्यंत टाळ्यांचा आवाज आला पाहिजे। आणि यापुढील आवाज असणार आहे आदरणीय उत्तमजी कांबळे सरांचा। मित्र हो, सर्वांना जय भीम। जय भीम कोणीच नाही का म्हणत? सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र निर्मात्याच्या पाऊलखुणा ज्या भूमीवर उमटल्या, त्या भूमीवर आज सुरू असलेला भीम महोत्सव हा आपल्या देशातील एक सर्वात मोठा, सर्वात सुंदर, सर्वात विचारी असा एक उत्सव आहे। त्या उत्सवाला मला आपण बोलवलं याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। या उत्सवाच्या मागे शक्ती म्हणून उभ्या राहिलेल्या प्रवीण भाऊंनाही धन्यवाद देतो। मित्र हो, आपल्याला माहिती आहे की ज्यांनी इथल्या फाटक्या तुटक्या माणसांच्या, मावळ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या काळजामध्ये एक स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि कोणतीही सत्ता नसताना, कोणतीही हत्यारी नसताना, कोणतीही परंपरा नसताना अतिशय अल्प वयामध्ये केवळ आणि केवळ लोकांच्या मनातल्या इच्छेला आकार देऊन ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथम अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते अनेक वर्षे स्वातंत्र्याच्या प्रेरणा देत राहिलं, पण त्यांची समाधी पहिल्यांदा शोधून काढणारे आणि त्यांच्यावर सुंदर पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनाही मी अभिवादन करतो। पुढे 1927 मध्ये या देशात समता यावी, बंधुता यावी, समानता यावी म्हणून ज्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर या देशाला विषमता शिकवणाऱ्या मनुस्मृतीची होळी केली आणि 2 दिवसांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर रायगडचा किल्ला चढत असताना पहिल्यांदा जय शिवाजी जय भवानी ही घोषणा ज्यांनी दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करतो। मित्र हो, आपल्याला माहिती आहे हा देश अनेक वर्षे सटवीने लिहिलेल्या भविष्यावर चालत आलेला आहे। इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं भविष्य सटवी लिहिते आणि आपण असं मानतो की सटवीनं लिहिलेलं भविष्य कधीच खोटं ठरलेलं नाही। ही अशी देवी आहे की जी शाळेत गेली नाही पण तिला लिहिता येतं, जिचं लग्नच कधी झालं नाही पण ती सगळ्या पोराटारांचं भविष्य लिहिते आणि तिचं भविष्य कधीच खोटं ठरलं नाही। असं कोणतं भविष्य ती लिहित होती की जे कधी खोटंच ठरलं नाही? कोणतं भविष्य ती लिहित होती? ती सांगत होती या देशामध्ये ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण जन्माला येणार आणि तिचं भविष्य खरं ठरायचं आणि ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मणच जन्माला यायचा, क्षत्रियाच्या पोटी क्षत्रिय जन्माला यायचा, महाराच्या पोटी महार जन्माला यायचा, मुस्लिमांच्या पोटी मुस्लिम जन्माला यायचा आणि सटवी सक्सेस होत होती। सगळ्या दुनियेचं भविष्य सांगणाऱ्या सटवीला एक गोष्ट कधीच कळली नाही
आणि तिनं कधीच भविष्यवाणी केली नाही, ती म्हणजे या देशात महाराच्या पोटी एक पोरगा जन्माला येईल आणि तो देशाची राज्यघटना लिहिल, असं भविष्य सटवीनं कधीच लिहिलं नव्हतं. आणि जे लिहिलं नव्हतं ते खरं ठरलं. म्हणून बाबासाहेबांचा जन्म म्हणजे इथल्या परंपरा चालवणाऱ्या सटवीचा मृत्यू. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे उजेडाचा जन्म आणि अंधाराचा मृत्यू. याच बाबासाहेबांनी या देशाला एकसंध ठेवणारी, या देशाला मानसिक आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणारी, या देशातील माणसाला माणूस म्हणून मान्यता देणारी अशी एक राज्यघटना लिहिली, जिला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही जी राज्यघटना आहे हा खऱ्या अर्थाने मुक्तिग्रंथ आहे. इथल्या कायद्याने माणसाची वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून मुक्तता केली, पण गुलामीतून मुक्तता, मानसिक गुलामीतून मुक्तता करण्याचं काम बाबासाहेबांच्या राज्यघटनेने केलेलं आहे. या राज्यघटनेचा आत्मा म्हणजे राज्यघटनेचं प्रियांबल. या राज्यघटनेचा सारांश म्हणजे राज्यघटनेची उद्देशिका. सुरुवातीला तिच्यामध्ये 100-150 शब्द होते. नेहरूंनी पण तिचं ड्राफ्टिंग केलेलं होतं. बाबासाहेबांनी तिचं फायनल ड्राफ्टिंग केलं, एडिटिंग केलं आणि 90-100 शब्दांचे हे प्रियांबल आपल्यासमोर आहे. या प्रियांबलची सुद्धा एक गंमत आहे. या जगाच्या पाठीवर जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे राज्यघटना आहे, आणि जिथे जिथे राज्यघटना आहे ती कुणाला तरी अर्पण केलेली आहे. इंग्लंडची राज्यघटना राणीला अर्पण केली, फ्रान्सची राज्यघटना राजाला केली, कुणाची राज्यघटना स्वर्गातल्या प्रभूला अर्पण केली, कुणाची राज्यघटना प्रभूने पाठवलेल्या दूताला अर्पण केली, कुणाची राज्यघटना सरदाराला अर्पण केली. पण बाबासाहेबाची ही एकमेव जगातली अशी राज्यघटना आहे जी ना राजाला अर्पण केली ना राणीला अर्पण केली, जी ना धर्माला अर्पण केली ना कर्माला अर्पण केली, जी ना स्वर्गाला अर्पण केली ना स्वर्गातल्या दूताला अर्पण केली. ती इथल्या 70 कोटी फाटक्या तुटक्या स्वाभिमानी माणसाला अर्पण केली. म्हणून तिची सुरुवात आम्ही भारताचे लोक, अशी कोणती घटना आहे जी माणसाला अर्पण केली? ही माणसाला का अर्पण केली? तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं, जगाच्या पाठीवरचा कोणताही देश, जगाच्या पाठीवरचा कोणताही देश हा स्वर्गातून जन्माला येत नाही, हा कोणत्याही महाग्रंथातून जन्माला येत नाही, हा कोणत्याही राजाच्या स्वप्नातून जन्माला येत नाही. जगातला प्रत्येक देश हा सामान्य माणसाच्या इच्छेतून जन्माला येतो, वासनेतून जन्माला येतो. तसा हा आपला देश इच्छेतून जन्माला आला आणि त्याची इच्छा संविधानामध्ये नोंदवली गेलेली आहे. या देशामध्ये सरकार कधी मालक नसतं. या देशामध्ये दिल्लीतला कुणी नेता मालक नसतो. या देशामध्ये कुणी धर्म आपला मालक नसतो. आपण भारतीय लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे या देशाचे मालक आहोत. या मालकांच्या 7 बाऱ्यावर राज्यघटना जन्माला येईपर्यंत काहीच नव्हतं. यांच्या 7 बाऱ्यावर गुलामी होते, यांच्या 7 बाऱ्यावर विषमता होती, यांच्या 7 बाऱ्यावर 3400 जाती होत्या, यांच्या 7 बाऱ्यावर एवढे धर्म होते, एवढे पंथ होते, एवढ्या भाषा होत्या. पण सामान्य माणसाचा 7 बारा हा वर्षानुवर्षे कोराच राहिला. भारतीय राज्यघटना जन्माला आली
आणि ज्यांचा 7-12 कोरा होता त्या 7-12वर बाबासाहेबांनी अख्ख्या देशाची मालकी देऊन टाकली आणि आम्ही मालक झालो. आपल्या खिशात नसतील पैसे, आपल्याला शेतही नसेल कदाचित, आपल्याला चांगलं गावही नसेल कदाचित, पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हा 150 कोटीचा देश आपल्या मालकीचा आहे. इथल्या नद्या आपल्या मालकीच्या आहेत, इथला समुद्र आपल्या मालकीचा आहे, इथलं वारं आपल्या मालकीचं आहे, इथलं सगळंच आपल्या मालकीचं आहे. म्हणून आम्ही भारतीय लोक आले. सहज विचार करा, प्रियांबलच्या प्रारंभी आम्ही शब्द का आला? आम्हीचा अर्थ काय? शाळकरी पोरं उत्तर देतील, आम्ही म्हणजे मीचं बहुवचन, प्लुरल ऑफ आय, सिंग्युलर आय आणि प्लुरल वी. एवढा त्याचा अर्थ नाही आहे. हे आम्ही म्हणजे आयचं बहुवचन नाही आहे फक्त, ते व्याकरणात असेल. हे आम्ही कोण आहेत? आणि हे संविधान जन्माला येईपर्यंत या देशात आम्ही नावाचं कुणीच नव्हतं. मग कोण होते या देशामध्ये? ह्या देशामध्ये आम्हीच्या ऐवजी मी होते आणि ह्या मींचे 4000 जातीमध्ये तुकडे झालेले होते. ह्या मीचे एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये तुकडे झाले होते. ह्या मीचे धर्मामध्ये तुकडे झालेले होते. ह्या मीचे विषमतेमध्ये तुकडे झालेले होते. आणि या देशात आम्ही कोणीच नव्हतं, म्हणून हा देश कधीही राष्ट्र बनवत नव्हता. कारण राष्ट्र बनवण्यासाठी मीची नव्हे तर आम्हीची गरज असते. आपल्या राज्यघटनेने हे सगळे मी झालेले तुकडे एकत्र केले आणि आम्ही नावाने त्यांची महाशक्ती बनवली. पहिल्यांदा मीचे आम्ही झाले. ज्यांना व्यवस्थेने आम्ही कधीच होऊ दिलेलं नव्हतं, ज्यांना आम्ही होण्याची इच्छा होती ती इच्छा व्यवस्थेने मारून टाकलेली होती, ती परकीय शक्तीने मारून टाकलेली होती, ती इंग्रजांनी मारून टाकलेली होती आणि ती स्वदेशातल्या लोकांनी मारून टाकलेली होती. म्हणून भारताचा इतिहास हा सातत्याने पराभवाचा इतिहास राहिलेला आहे. कारण परकीयांच्या बरोबर टक्कर देण्यासाठी इथे आम्ही कुणीच नव्हते, मी होते. मी टक्कर देऊ शकत नव्हता, मी हरत होता, म्हणून आपण गुलाम होत होतो. आपल्याला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आम्हींची गरज होती. म्हणून बाबासाहेबांनी प्रियांबलच्या सुरुवातीला शब्द वापरला आम्ही, वी. ह्या आम्हीनं काय केलं? हे जे आम्ही हे सुद्धा वेगळ्या वेगळ्या विषमते अडकलेले होते. या सगळ्या आम्हीनी एक स्वप्न बघितलं. ह्या सगळ्या आम्हीनी एका देशाची कल्पना आपल्या मनामध्ये आणली. ह्या सगळ्या आम्हीनी एका राष्ट्राची कल्पना आपल्या मनामध्ये आणली आणि त्यांनी ठरवलं आता मीचे तुकडे आम्हीमध्ये रूपांतरित झालेले आहेत आणि हे आम्ही एकत्र येऊन स्वतःसाठी देश स्थापन करणार. कुणी एक नेता देश स्थापन करत नसतो. नेता परिस्थितीतून जन्माला येत असतो आणि परिस्थिती नेत्याला जन्माला घालत असते. पुढे नेता परिस्थितीवर स्वार होऊन परिस्थिती बदलत असतो. ह्या सगळ्या आम्हीने एकत्र येऊन भारत नावाचं राष्ट्र तयार केलं. भारतच का? भारताच्या अगोदर इथे राष्ट्र नव्हतं, इथे देश नव्हता, इथे प्रदेश होते आणि प्रदेशाचे 400हून अधिक तुकडे होते. आणि हा तुकड्यांचा देश कधीच नाही होणार, हा मीचा देश कधीच नाही होणार.
हे सगळे प्रदेशाच्या नावाने तुकडे होते. राज्यघटना जन्माला येण्यापूर्वी इथे भारतीय नव्हता, तर कुणी कर्नाटकी होता, कुणी महाराष्ट्रीयन होता, कुणी गुजराती होता, कुणी बंगाली होता, कुणी काश्मीरी होता, कुणी बिहारी होता, कुणी गुजराती होता, पण भारतीय कुणीच नव्हतं. आणि भारतीय कुणी नव्हतं म्हणून देश स्थापन होत नव्हता. देश स्थापन होण्यासाठी एका विचाराने, एका स्वप्नाने, सांस्कृतिक सलगतेने, भौगोलिक सलगतेने बांधले गेलेले लोक असावे लागतात, जे आपल्याकडे कधीच नव्हते. हे प्रदेशात विभागलेले, हे प्रदेशात बाटलेले सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःला नाव दिलं भारतीय. आजपासून मी कर्नाटकी नाही, मी गुजराती नाही, मी बंगाली नाही, कारण मी भारतीय आहे. कारण बाबासाहेबांनी मला या देशाचा मालक केलेला आहे, गुलामाचा मालक झालेला आहे. हे लोक, आम्ही भारतीय लोक, हे लोक काय भानगड आहे? लोक शब्द का आला आपल्या प्रियांबलमध्ये? माणसं शब्द का नाही आला? आम्ही भारतीय माणसं असं का नाही आलं? आम्ही भारतीय लोक आलेला आहे. आम्ही भारतीय समूह का नाही आला? आम्ही भारतीय लोक आलेले आहेत. कारण संविधान जन्माला येण्यापूर्वी भारतामध्ये 35 कोटीहून अधिक लोक माणसं होती, पण इथे लोक कुणीच नव्हते. या संविधानाने माणूस ते लोक असा एक मोठा प्रवास घडवला. माणूस म्हणून कुणी जन्माला येतो, पण लोक म्हणून जगण्यासाठी तुम्हाला राजकीय हक्क असावे लागतात, तुम्हाला तुमचा देश असावा लागतो, तुम्हाला तुमची राज्यघटना असावी लागते, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य असावं लागतं. त्याशिवाय तुम्ही लोक बनू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या माणसांना आपल्या राज्यघटनेचं लोकात रूपांतर केलं. आणि हे पहिले 3 शब्द, आम्ही भारतीय लोक, इथून आपल्या राज्यघटनेची सुरुवात होते, प्रियांबलाची सुरुवात होते. हे जे आम्ही भारतीय लोक आहेत, हे आता महापराक्रमी लोक आहेत. यांच्यावर कुणी दैवी शक्ती आता राज्य करत नाही, यांच्यावर कुणी मनू आता राज्य करत नाही, यांच्यावर कुणी पुराण आता राज्य करत नाहीत. कारण घटनेने आपल्याला गॅरंटी दिली, धर्म तुमच्या घरात ठेवा आणि माणूस तुमच्या मनात पेरा. माणूस मनात, माणूस हृदयात, माणूस ग्रंथात आणि धर्म घरात. हे सगळं सामर्थ्य कुठून येतं? आणि हे सामर्थ्य समतेच्या रूपाने सर्वांच्या वाट्याला आलेलं आहे. समता ही अशी गोष्ट आहे राज्यघटनेमधली, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर सगळ्यांना समान ठेवण्याचं आश्वासन 1857च्या बंडानंतर इंग्लंडच्या राणीने पहिल्यांदा दिलं होतं. आपल्याला माहितीच नाही. इंग्रजांची सत्ता हुसकून लावण्यासाठी इथे बंड झालं आणि ते बंड मोडल्यानंतर इंग्लंडहून राणीने एक जाहीरनामा काढला लोकांना शांत करण्यासाठी, बंड मोडण्यासाठी. आणि त्या जाहीरनाम्याचं पहिलं वाक्य होतं, ही इंग्लंडची राणी भारतातील आपल्या लेकरांना या पुढे कायद्यांसमोर सर्वांना समान वर्तणूक दे. समानता स्टार्टेड देअर. पण तरी आपल्याकडे कायदा नव्हताच, गुलामांना कायदा असत नाही. हे संविधान म्हणजे गुलाम मुक्तीचं मुक्तगान आहे. आणि या माणसाच्या पायामध्ये कधीही कुणाच्याही रूपाने बेड्या पडू नयेत अशी एक व्यवस्था त्या प्रियांबलमध्ये आहे. आणि आम्ही भारतीय लोकांनी तशी प्रतिज्ञा केलेली आहे. हे खूप काव्यात्मक आहे.
इथे प्रारंभ लोक आहेत, इथे मध्य लोक आहेत आणि इथे शेवटी पण लोक आहेत. इथे लोकांशिवाय दुसरी तिसरी कोणतीही शक्ती नाही आहे. म्हणून हे महाबलवान लोक गेली 75 वर्षे यांनी आपली घटना टिकून ठेवली. याचाच अर्थ आम्ही भारतीय लोक आहोत, याचाच पोवाडा आपण 75 वर्षे म्हणत आलेलो आहोत. आणि हा पोवाडा इतका बुलंद झालेला आहे, ह्या भावना इतक्या बुलंद झालेल्या आहेत की आत्ता आपल्याला देशात फिरताना मी माणूस आहे हे सांगण्यासाठी जातीचं धर्माचं ओळखपत्र वापरायची गरज नाही आहे. संविधानापूर्वी आपली ओळख जात होती, आपली ओळख धर्म होती. इथे खूप कमी लोकांना आडनावं होती आणि बहुतेक लोकांच्या आडनावाच्या जागी जात होती. तू कोण महार, तुझा आडनाव काय चांभार, तुझा आडनाव काय ढोर, तुझा आडनाव काय भट, तुझा आडनाव काय कुणबी, तुझा आडनाव काय धनगर. इथे जाती माणसांच्या ओळख बनलेल्या होत्या. इथे जाती माणसाला आतून बाहेर आत चिकटलेल्या होत्या. हे आम्ही भारतीय लोक संविधानाच्या पहिल्या रांगेमध्ये पहिल्या ओळीमध्ये जन्माला आले आणि आपल्या नावाला, आपल्या गावाला, आपल्या प्रतिष्ठेला चिकटलेल्या सगळ्या जाती ओरबडून त्याने फेकून दिल्या आणि ते गर्वाने सांगायला लागले आम्ही भारतीय लोक. अभी जाति पूछना नहीं है, अभी धर्म पूछना नहीं है, अभी प्रदेश भी पूछना नहीं है, कारण आम्ही भारताचे लोक झालेले आहोत. हे समजून घ्या. आम्हीचा अर्थ काय समजून घ्या, भारताचा अर्थ काय समजून घ्या. हे भारत हे कुठल्याही चमत्कारावर उभा राहिलेला देश नाही, तर लोकांच्या मनातून आलेल्या इच्छेवर, लोकांनी केलेल्या संघर्षावर आणि लोकांसाठी लिहिलेल्या संविधानावर उभा राहिलेला देश आहे. तो कोणत्याही शस्त्रावर उभा राहिलेला नाही आहे. जे शस्त्रावर उभे राहतात ते लवकर पराभूत होतात आणि जे संविधानावर उभा राहतात त्यांना हरवणं कठीण असतं. म्हणून आपल्याला कुणी हरवू शकत नाही, कारण आपण संविधानावर उभे आहोत. हे सगळं सांगायला ठीक आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाचा जागर चालू केलेला आहे. देशात सगळीकडे जे संविधानाचे मालक आहेत ते संविधानाचा जय जयकार करत फिरायला लागले. संविधानाचे जे मालक आहेत ते संविधानाचा जागर करत फिरायला लागले. संविधानाचे जे मालक आहेत ते प्रियांबलला चौकटीत बसून त्याला उदबत्ती आणि नीळ लावायला लागलेले आहेत. जे संविधानाचे मालक आहेत ते आतून कुठून तरी घाबरलेले आहेत, म्हणून ते घोषणा करायला लागलेत खबरदार संविधानाला हात लावाल तर. हे असं का झालं? हे असं एकदम का आलं? त्याचं कारण असं आहे, जिथे धूर असतो तिथे आग असतेच. हे लोक वेडे नाही आहेत संविधान बचाव म्हणणारे. ह्यांना कुठून तरी धूर दिसायला लागलेला आहे. ह्यांना शंका येते आता आग भडकणार आहे, फायर ब्रिगेड बोलवा. स्वतःचं रूपांतरच फायर ब्रिगेडमध्ये करा. चोच जरी असली तरी चोचीत पाणी घेऊन आग विझवायला जा. हे करणारे लोक कोण आहेत? हे संविधानाचे मालक आहेत. हे संविधानाचे लाभार्थी आहेत. संविधानाने मुक्त केलेली ही माणसं आहेत. तुम्ही असं समजू नका जंगलाला आग लागलेली आहे आणि एक छोटीशी चिमणी चोचीत पाणी घेऊन आग विझवायला निघालेली आहे. अन्य प्राणी म्हणतात चिमणी किती वेडी आहे, तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का? चिमणी म्हणते मला माहिती नाही माझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल की नाही, पण उद्याची पिढी जेव्हा केव्हा ह्या आगीचा इतिहास लिहिल, उद्याची पिढी
जेव्हा केव्हा या आगीची कारणं शोधेल तेव्हा ती माझ्यासारख्या चिमणीला आग लावणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करणार नाही, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करेल. म्हणून मी इवल्या चोचीत पाणी घेऊन निघालेले आहे. म्हणून हे समोरचे सगळे माझे बांधव हे संविधानाच्या समर्थनासाठी निघालेले आहेत. ज्या दिवशी आम्ही ह्या शब्दाला धक्का पोचेल, संविधानातला पहिला शब्द, ज्या दिवशी आम्ही या शब्दाला धक्का पोचेल त्या दिवशी तुमचं डिव्हिजन झालं असं समजा. आणि ज्या दिवशी तुमचं डिव्हिजन होईल त्या दिवशी तुम्ही पुन्हा गुलाम झाला हे घरात जाऊन डायरीवर लिहून ठेवा. ज्याचं डिव्हिजन होतं तो गुलाम होतो आणि डिव्हिजन होऊ नये म्हणून मीचे आम्ही केलेले आहेत. हे भारतीय, हे जे भारतीय आहेत हे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जगाला पुरून उरलेले लोक आहेत. त्यांची ओळख भारतीय, त्यांचं आयडेंटिटी कार्ड भारतीय, त्यांचा श्वास भारतीय, त्यांचं राष्ट्र भारतीय, त्यांची प्रतिष्ठा भारतीय. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, या लोकांनी या संविधानावर जो प्रचंड विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला जर धक्का पोचला तर आम्ही भारतीय लोकला काही अर्थ राहणार नाही. आपली जबाबदारी हे आम्ही भारतीय लोक नावाचं जे ब्रीद आहे ते पडेल ते किंमत देऊन टिकवणं आहे. ते जर टिकवण्यात आपण हायगाई केली तर आपल्या मनाचे आणि शरीराचे तुकडे होतील आणि पुन्हा तुम्ही गुलामांच्या प्रदेशात जगायला जाल. बाबासाहेबांनी सांगितलं, इतिहासात आम्ही एकदाच गुलाम झालो होतो, आता पुन्हा गुलाम होणार नाही, कारण गुलामीला रोखण्यासाठी आम्ही संविधान तयार केलेलं आहे. संविधान ही ढाल आहे, ही चिलकत आहे, तुमच्या माणूसपणाला मान्यता देणारं एक विधान आहे. म्हणून लोक हो, तुम्ही स्वतःतलं आम्ही पण टिकवा, तुम्ही स्वतःतलं लोक पण टिकवा, तुम्ही स्वतःतलं भारतीयत्व टिकवा. आणि ते टिकवण्यासाठी प्रियांबलचा अर्थ पुन्हा पुन्हा समजून घ्या. प्रियांबलची शेवटची ओळ काय? तुम्ही प्रियांबल वाचलं नसेल तर जरूर वाचा, कळत नसेल तर समजावून घ्या. हे प्रियांबल ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या एका महंताने घोषणा केली. त्याच दिवशी 26 जानेवारी, मग पुढे 26, त्याच्या अगोदर नोव्हेंबर. घोषणा काय केली? ह्या देशातलं संविधान एका महाराने लिहिलं असल्यामुळं हा देश ते लवकरात लवकर फेकून देईल. त्याची भविष्यवाणी खोटी ठरली आणि 1-2 नव्हे तर 75 वर्षे आम्ही काळजाच्या तुकड्यासारखं हे संविधान जपून ठेवलं, हे संविधान वापरलं, त्याच्या रक्षणाच्या घोषणा केल्या आणि इथून पुढे आपण असेच जाणार आहोत. ज्याला संविधान नसतं तो माणूस गुलाम असतो. ज्याला संविधान नसतं तो माणूस गुलामाच्या बाजारात विकला जातो. ज्याला संविधान नसतं त्याला स्वतःची सावली पण नसते. हे चोहो बाजूने येणारे हे जे आम्ही भारतीय लोकांच्या मार्गातले अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा आपण पुन्हा 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 विचार करायला पाहिजे. यानंतर गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मला माहिती आहे सगळ्यात प्रिय तुम्हाला गाणं आहे. मला 40च मिनिटं दिलेली आहेत, पण मला हे भाषण करायला कमीत कमी 2 तास लागत असतात. त्यामुळे गाणं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मी आड येणार नाही, पण लक्षात ठेवा गाणं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक जीवन पण असतं, ह्याच्यामध्ये एक विचार पण असतो. तो विचारच तुम्हाला गाणं ऐकायला शिकवत असतो, तो विचारच वाद्य वाजवायला तुम्हाला शिकवत असतो. म्हणून जेवढं गाणं महत्त्वाचं तेवढं विचार महत्त्वाचा. हे पण संदेश आपण अशा कार्यक्रमातून
घ्यायला पाहिजे. हे जे आम्ही भारतीय लोक आहेत यांच्याबरोबरच आपल्या आजूबाजूचे अनेक प्रदेश स्वतंत्र झाले होते. आपला एक तुकडा झाला आणि त्याच्यातून पाकिस्तान जन्माला आला. पाकिस्तानची पण राज्यघटना आहे, पण ती त्यांच्या परमेश्वराला अर्पण केलेली आहे. आपल्या आजूबाजूलाच ब्रह्मदेश जन्माला आला, तो स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या गुलामीतून. अजून कोण तरी ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त झाले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या राज्यघटना लिहिलेल्या आहेत. पण या मुक्त झालेल्या 80% देशामधलं स्वातंत्र्य धोक्यात आलं. कधी लष्करामुळं, कधी धर्मामुळं, कधी गटामुळं, तर कधीतरी अजून कशामुळं. अशी आपली एकमेव राज्यघटना अपवाद ठरली की गेल्या 75 वर्षामध्ये असं कधी भारतामध्ये घडलेलं नाही. लष्करशाह आला आणि त्यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. न्यायालयाने भानगडी केल्या असं आपल्याकडे घडलेलं नाही. आणि राजकारणी किती चतुर आला तर त्याला बिननिवडणुकीचं सत्तेवर बसायचा अधिकार राज्यघटनेने कधी दिलेला नाही आहे. हे आम्ही भारताचे लोक आहेत. हे इतके ताकदवान लोक आहेत, इतके ताकदवान लोक आहेत. पार्लमेंटमध्ये एक मत कमी पडलं म्हणून पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागलेला. एक मत, काय पॉवरफुल मत आहे ते. आणि ते मत असं आहे, अंबानीच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच रामाच्या दारात भीक मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्याच्या मतालाही किंमत आहे. समान मत, समान पद हे आम्ही भारतीय लोकांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मताची किंमत काय असते? मताची किंमत बाटल्या आणि तंगडी एवढ्यापुरती मर्यादित नसते. तंगडी रात्री खाल्ला की सकाळी हागून मोकळा होतो. मताचं तसं नाही आहे. तंगडीच्या मापामध्ये कधी मताला घालू नका, तुमचा आत्मघात होईल. कारण बुद्धानंतर अनेक वर्षांनी आपल्या वाट्याला लोकशाही आली आणि ती सगळी लोकशाही गेल्या काही दिवसापासून कोणत्या तरी सावलीखाली आहे असं आपल्याला वाटायला लागलं. गेल्या महिन्यात कुणीतरी एक नवीन राज्यघटना तयार केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे भारत हे लवकरच हिंदू राष्ट्र होणार आणि हिंदू राष्ट्रामध्ये ही नवे संविधान अंमलात येणार. मी पुन्हा पुन्हा ओरडून सांगतो, हे 150 कोटी आम्ही भारतीय लोक जोपर्यंत संविधानाशी इमान राखून आहेत तोपर्यंत या देशात दुसरी तिसरी कोणतीही राज्यघटना येणं शक्य नाही. कशी? तरीही दिवस वाईट आहेत. तरीही दिवस आणि रात्री सुद्धा वाईट आहेत. भाषणाला विराम देताना मी कबीराची एक कथा सांगतो आणि थांबतो. तुम्ही उठून जाण्या अगोदर मी उठून गेलेलं अधिक भारी समजतो. मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या भारतामध्ये सगळ्याच गोष्टी खूप वर्षापूर्वीच्या असतात. वर्तमानातली आपली गोष्टच नसते. वर्तमान म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या, वर्तमान म्हणजे बाईला जाळणं, वर्तमान म्हणजे बेकारी, वर्तमान म्हणजे भ्रष्टाचार, वर्तमान म्हणजे बंडलबाजी. त्यामुळं वर्तमानातल्या कथा आपल्याकडे नसतात. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट. बाबासाहेबांचे महागुरु कबीर जेव्हा म्हातारे झाले होते तेव्हाची गोष्ट. कबीर जेव्हा म्हातारा झाला तो एक दिवस एका हातात कंदील, ऐकताय की नाही ऐकताय? जरा थांब रे दादा, ए मॅनेजमेंट थांब. कबीर जेव्हा म्हातारा झाला, आंधळा झाला, त्याला कोणताच डोळ्यांनी दिसत नव्हतं, तेव्हा तो संध्याकाळी एका हातात कंदील आणि एका हातात बोधी वृक्षाचं रोपटे घेऊन निघाला. लक्षात राहते आणि कळते काय तुम्हाला? हो म्हणा ना, मला ब्रीदिंग मिळेल थोडंसं. कळतं का?
ओके. एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात काय होतं? बोधी वृक्षाचं रोपटं. तो घेऊन निघाला. पुढून त्याला 4 लोक येताना दिसले पावलांच्या आवाजावरून, कारण डोळ्याने त्याला काही दिसतच नव्हतं. ते बहुतेक त्या काळातले पत्रकार असावेत. आणि पत्रकार कोण होतो? ज्याला फक्त प्रश्न विचारता येतात आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला सांगता येत नाही, तो पत्रकार होतो. तसे ते पत्रकार. एक पत्रकार पुढे आला आणि त्याने विचारला, क्यों भाई कबीरा, पागल हो गए क्या? अरे तू आंधळा आहेस आणि हातात कंदील घेऊन चाललास? कबीर म्हणाला, ये सच है कि मैं अंधा हूं. ये सच है कि मैं अंधा हूं और ये जो लालटीन है वो मेरे लिए नहीं है. हा कंदील माझ्यासाठी नाही आहे, कारण जगाच्या पाठीवर ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसतं तेच लोक अपघात करतात. आंधळा कधीच अपघात करत नाही. आणि डोळसाने अपघात करू नये म्हणून त्यांच्यासाठी कंदील आहे. ज्यांना दिसतं त्यांच्यासाठी कंदील. तू चालला कुठे? तो म्हणाला, मैं उधर जा रहा हूं. उधर, उस तरफ. पत्रकाराने पुन्हा विचारलं, अरे भैया उधर क्या है? तो म्हणाला, पता नाही. तिकडे ना, तिकडे लांब लांब तिकडे पोखरण. पोखरण माहित आहे? जेव्हा भारताने पहिली अणुचाचणी केली ती पोखरणमध्ये केली. उधर पोखरण आहे. तिसरा प्रश्न विचारला, अरे पोखरणमध्ये काहीच नाही आहे, अणुस्फोटामुळं सगळी वाळू माती निकामी झाली, जमिनीच्या गर्भाशयाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या, तिथे काहीच उगवत नाही, तू तिकडे का चाललास? कबीर म्हणाला, त्या जमिनीची व्यवस्था अशी झाली म्हणूनच मी तिकडे चाललो. अरे हातात बोधिवृक्षाचं रोपटं का? तर तो म्हणाला, जिथे जमिनीचं गर्भाशय जळून जातं, खाक होतं, वांजोटं होतं, तिथे बोधिवृक्ष पेरला की त्याची मुळं खोल खोल जातात आणि जमिनीच्या गर्भाशयाला झालेलं सगळं प्रदूषण संपवतात आणि तो विचार घेऊन पुढे पुढे जातात. तिथे पुन्हा काहीतरी उगवायला लागतं, तिथे अंकुर फुटायला लागतो. म्हणून बोधिवृक्षाचं रोपटं मी तिकडे घेऊन निघालेलो आहे. मैं पडा अकेला अंधा आदमी. मी एकच आंधळा कबीर आहे. माझ्याकडे एकटंच रोपटं लावू शकतो. तुम्ही तर अनेक जण आहात. प्रत्येकाने असं प्रतिज्ञा करायला पाहिजे, मी पण बोधिवृक्षाचं एक रोपटे घेऊन जाईन आणि मी ते अशा जागी पेरेन की त्याची मुळं, त्याच्या फांद्या, त्याची पानं, त्याचा प्राणवायू बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेला कायम सुरक्षित ठेवेन. म्हणून ही वेळ बोधिवृक्षाचं रोपटं पेरण्याची आहे, ती जगवण्याची आहे. आणि ह्या भीम महोत्सवामध्ये तुम्ही तसा निर्धार कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. आदरणीय उत्तमजी कांबळे सर यांचं व्याख्यान या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यांना विनंती राहील